जर्नी सुरू झाली. विशाखापट्टणमला चाललोय आम्ही. माझी फ्रेंड एक फ्रेंड आहे. हो काही एक फ्रेंड आहे. ती फ्रेंड लई घाई करायला लागली होती. आपण जातो का नाही बाई, गाडी निघून जाईल बाई, टाइम झाला बाई, असं झालं बाई, लई घाईला लई. दत्त महाराजीला लवकर बोलायला लागलं. रेल्वे गेली तर काय बस थोडी हात द्यायचा. आपण रेल्वेला हात देऊन थांबवला असतो ना पुढे जाऊन. ती आम्हाला घेतल्याशी जाणार नाही, मग माहिती आहे आम्हाला. गाडी यायची आहे, अजून वेळ आहे. हे बघा आमच्या बॅगा सगळ्यांच्या. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आम्ही मैत्रिणी चाललो पहिल्यांदा. हो आली आली गाडी आली. विशाखापट्टणम आ गई हमारी ट्रेन. दत्त महाराजला भेटायला चाललो आम्ही. आली गाडी आमची. आली गाडी. डायरेक्ट सोलापूरला थांबते आता. हे बघा गाडी आली बघा. जिसका था वो घड़ी आ गई आ गई. चला लांबाई महाग आहे. पप्पा नंबर आमचा मागे. तिकडून चला चला पुढे. घेऊन जाणं. घेऊन जा. नाही घरून पण द्यायला लागलं. हॅलो, हे बघा आम्ही ट्रेन मध्ये जेवण करायला लागलो आता. आमचा प्रवास सुरू झालाय, जर्नी सुरू झालेली आहे. मेथीची भाजी आणि चपाती यांनी आणली. आम्ही आता नाश्ता करायला लागलो. छान झाली ना भाजी. सुरू झाला. వాసవి మొబైల్స్ కడప వెళ్ళి నేను కాల్ చేస్తాను. हॅलो, कलबुर्गी स्टेशन आलेलं आहे बघा आता. गुलबर्गा आणि कलबुर्गी एकच आहे म्हणे. म्हणजे कलबुर्गी जंक्शन असेल आणि पुढे गुलबर्गा असेल. हॅलो, कलबुर्गी स्टेशन आलेलं आहे. कलबुर्गी जंक्शन. आला 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 आला. कर्नाटक पिठापूरला जाताना लागतं कलबुर्गी जंक्शन. कर्नाटक मध्ये पोहोचलो आम्ही आता. पुण्यानंतर सोलापूर, सोलापूर नंतर अक्कलकोट, अक्कलकोट नंतर कलबुर्गी स्टेशन आलेलं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. पिठापुरम धनुकुल गावाचं नाव आहे बघा. धनुकुल, विशाखापट्टणम, पिठापुरम. नारळाची झाडं बघा किती सुंदर आहे.
सकाळ. पीठापुरम पहुंच गए हम. ये देखो सब पहुंच गए हम. हाँ हाँ. चलो ऑटो किधर मिलेगी? बाहर जाना चाहिए. हे देखो हम हे सगळेजण हाय करा. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा झाला प्रवास? एकदम सुरेख. छान झाला. चलो हम आ गए पीठापुरम. हाँ अभी दत्त महाराज को जाएंगे दर्शन को. पीठापुरम को हम दत्त महाराज के दर्शन के लिए आ गए. देखो पीठापुरमचं स्टेशन छान आहे. चला जाईल नंतर. माझं पण असंच होतं. वर निघतच नव्हतं. बघा हे कसं चालली शोभा. शोभा आमची कशी चालली बघा. गुड मॉर्निंग म्हणायचं ना. हा पिठापूरला उतरले आता. हा हा हा. आता पिठापूर दत्त दर्शन जायचं. आता रूम वगैरे घेणार मग आम्ही दर्शन वगैरे करणार. ॲटोसाठी थांबलो मंदिरला जाण्यासाठी आम्ही सर्वजण. सब खबर देते रहेंगे हम. जहाँ भी जाएंगे सब खबर देते रहेंगे. श्री दत्ताचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. दत्ताचं मंदिर आहे. नारळाचं तोरण बांधलेलं आहे इथे. सगळं दत्ताचं मंदिर आहे.
पंडित है ना पंडित डब्बी लाना पड़ेगा ना ऐसा. दत्त मंदिर पिठापूर येथे आम्ही महाप्रसादासाठी थांबलोय. सगळेजण थांबलोय आम्ही. प्रसादासाठी रांगेत उभा राहिलोय आम्ही सगळेजण. मंदिर इकडे समोर आहे. साडीची बघा किंमत. आम्ही ह्या साड्या घेतल्या तिथं. खूप छान साड्या आहेत. हे घेतली आणि हे घेतली. साड्या घेतल्या साड्या खूप सुंदर साड्या आहेत. खूप सुंदर. मंदिराचं हां इथं महाप्रसाद मिळतो आणि इथं साड्याची छोटी छोटी दुकान आहे. स्वस्त आहे म्हणून घ्यायला लागलो. छान साड्या आहेत. खूप सुंदर साड्या घेतल्या बघा ह्या साड्या. मी पण घेतल्या 2 साड्या. हो सेम घ्यायचं म्हणला तुम्ही. सेम माझ्यासारखी आहे की हे काय सेम चांगलं हो काही. हां दुसरी नाही आम्ही घालणार आहे. हीच घ्या मग. हीच घ्या. हीच छान आहे. छान आहे. हीच छान आहे. मोर पण आहे त्याला मस्त. हीच घ्या. खूप सुंदर साड़ी है. छान है साड़ी. और 2 चाहिए. इनका 230. 230. ये दो ना निकलती. मैं लेके गई है. ऐसे ही दो. टिपकेची घेतली तर चालत नाही. थोडी वेगळी आहे. माझी मध्ये टिपके नाही. नाही सांगा. हे बघा आम्ही या साड्या घेतलेल्या. ऐसा ही दो. व्हिडिओ करायला तिकडे उभी राहा आधी. सत्यनारायण मंदिर पिठापुरमध्ये सत्यनारायण मंदिर जा रहे हम. वर आहे उंच आहे. सत्यनारायण दर्शनाला. किती उंचावर आहे बघा कसं दिसतंय खाली. खालचा व्हिडिओ आला पाहिजे. खाली बघा कसं दिसतंय खाली. वैशाली इकडं बघ.
सत्यनारायण मंदिर. पिठापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे सत्यनारायण मंदिर. मंदिराच्या जवळच आम्ही रूम घेतली होती. आम्ही जिथं घेतली होती ते सुद्धा आपल्या सांगली साताऱ्याचेच होते. खूप एन्जॉय केला आम्ही रूममध्ये. खूप मस्ती केली, डान्स केला, एन्जॉय केला. रूम खूप छान होती. दुसऱ्या मजल्यावर होती पण छान होती. त्या माणसाने आमचे बॅग वगैरे वर आणले होते. नवरा बायको होते दोघंजणी. त्यांना 4 मुली होत्या. साताऱ्याच्या असल्यामुळं त्याने हेल्प केली. मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप भारी वाटलं. माझी फ्रेंड कधी न डान्स केली. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. सर्व सख्या माझ्या सर्व फ्रेंड खूप एन्जॉय केला आम्ही. खूप मस्त, खूप भारी वाटलं.